बच्चों अब हम पाठ के सारांश की तरफ आगे बढ़ेंगे। देखिए पाठ का नाम है गिल्लू और लेखिका का नाम है महादेवी वर्मा। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಲೇಖಕ್ ಶಬ್ದದ ಅನ್ಯಲಿಂಗ ಶಬ್ದ ಆಗುತ್ತದೆ ಲೇಖಕಿ, ಆದರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಲೇಖಕ್ ಶಬ್ದ का अन्यलिंग शब्द होता है लेखिका। ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅದು ಏನಾಗುತ್ತದೆ ಲೇಖಿಕಾ ಆಗುತ್ತದೆ। ಸರಿ, ಹಾಗಾದ್ರೆ पाठದ ಸಾರಾಂಶದ ಕಡೆಗೆ ನಾವೀಗ ಹೋಗೋಣ। यहाँ पर लेखिका अपने जीवन में घटित घटनाओं को ही रेखा चित्र में प्रस्तुत किया है। देखिए क्या क्या होता है। जब लेखिका अपने कमरे से बाहर आती है, अचानक बाहर आती हैं, तो बरामदे में बरामदे 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 इसका अर्थ क्या होता है आंगन। इसका अर्थ होता है आंगन अंद्रे अंगड़। बरामदे में आकर देखते हैं तो वहां पर क्या हो रहा है, दो कौवे कौवे का मतलब कौवे का मतलब ಕಾಗೆಗಳು। ಇದು ಕೌವೆ ಅಂದ್ರೆ ಬಹುವಚನ ಶಬ್ದ ಕೌವ। ಕೌವ ಏಕವಚನ ಆಯಿತು, ಕೌವ ಏನಾಯ್ತು ಏಕವಚನ ಆಯಿತು। ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರ ಬಹುವಚನ ಏನಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಕೌವೆ ಆಗುತ್ತೆ। तो यहां पर दो कौवे क्या कर रहे हैं, एक गमले के चारों ओर, गमला 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 पता है ना, यह गमला है। चित्र देखकर आपको समझ में आया होगा। ಹೂವಿನ ಒಂದು ಕುಂಡ, ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಸಸ್ಯಗಳನ್ನ ಹಚ್ತೀವಿ। गमले के चारों तरफ क्या कर रहे हैं, दो कौवे अपने चोंचों से ತನ್ನ ಕೊಕ್ಕುಗಳಿಂದ ಚುವಾ ಚುವೆಲ್ ಜೈಸಾ ಕೇಲ್ ರहे हैं, ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಕೊಕ್ಕುಗಳಿಂದ ಕೊತ್ತ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದನ್ನ ನೋಡಿದಂತಹ ಲೇಖಕಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ, यह काकभूषणी भी बहुत ही विचित्र पक्षी है। काकभूषणी ಅಂದ್ರೆ कागे, काकभूषणी ಅಂದ್ರೇನು कागे, बहुत ही विचित्र पक्षी है। इसे हम एक साथ समादरित एक साथ अनादरित, अति सम्मानित अति अवमानित ऐसे सोचने लगते हैं। ಇಲ್ಲಿರುವ ಕಾಗೆಗಳನ್ನು ನೋಡಿದಂತಹ ಲೇಖಕಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಈ ಕಾಗೆ ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ ಅಲ್ವಾ, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಮ್ಮಾನವನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಅಪಮಾನವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ। ಏಕ್ ಸಾಥ್ ಸಮಾದರಿತ್ ಅನಾದರಿತ್, ಸಮಾದರಿತ್ ಆದರ್ ಅನಾದರ್ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ, ಆದರ್ ಆದರ್ ಅಂದ್ರೇನು ಗೌರವ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದ ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಿ, आदर। आदर शब्द का विलोम शब्द है अनादर। ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಾವು ಕಾಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಗೌರವವನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಯೋಚನೆಯನ್ನ ಲೇಖಕಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। अब हम आगे बढ़ेंगे। लेखिका सोचने लगते हैं, बेचारे हमारे पुरखे जो होते हैं ना, वह क्या करते हैं, न गरुड़ के रूप में आ सकते हैं, न मयूर के रूप में, न हंस के रूप में। उन्हें हमसे पितर पक्ष पाने के लिए काक बनकर ही अवतीर्ण होना पड़ता है। अवतीर्ण 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 का मतलब अवतारा। काक, काक का मतलब होता है काक, काक का मतलब होता है कागे। ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕಿ ಇಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರೇನಿದಾರಲ್ಲ ಅವರು ಹಂಸದ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಗರುಡ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಹಾಗೆ ನವಿಲಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಬರೋದು ಯಾವ ರೂಪದಲ್ಲಿ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ, कागे रूपದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ಹೌದಲ್ವಾ। और आगे बढ़कर सोचने लगते हैं कि हमारे दूरस्थ जो प्रियजन होते हैं उनकी आने का संदेश हमें कौवे के कर्कश स्वर से ही पता चलता है, ऐसा हम सोचते हैं, ऐसे हम सोचते हैं। ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಕಾಗೆ ಮನೆ ಮುಂದೆ ಬಂದು ಕೂಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ, ಯಾರೋ ನೆಂಟರು ಬೀಗರು ಬರೋರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ। कभी कभी हम क्या करते हैं, उसे बहुत ही अपमानित करते हैं, अपशकुन मानते हैं। अदे कागे नಮ್ಮನ್ನ ಮುಟ್ಟಿದ್ರೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವಿ अपशकुन ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ। आगे क्या होता है, जब लेखिका कौवे के बारे में ही सोचने लगते हैं तो उसकी काक पुराण के विवेचन में एक बाधा आ पड़ी। बाधा का मतलब है अड़चने। ಲೇಖಿಕಾಳ ಈ ಕಾಗೆ ಪುರಾಣದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಒಂದು ಅಡಚಣೆ ಬಂತು।
ಏನ್ ಬಂತು उसकी दृष्टि कहां पर गई गमले और दीवार के बीच में छिपे एक छोटे से जीव पर उनकी दृष्टि रुक गई आ गमले ಮತ್ತು दीवार ಅಂದ್ರೆ ಗೋಡೆಯ ನಡುವೆ ಬಿದ್ದಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗಾತ್ರದ ಜೀವಿಯ ಮೇಲೆ ಆಕೆ ದೃಷ್ಟಿ ಹೋಯಿತು छोटे से जीव पर दृष्टि रुक गई देखती हैं वहां पर क्या था गिलहरी का एक छोटा सा बच्चा था ಗಿಲಹರಿ ಗೊತ್ತಲ್ಲ ಗಿಲಹರಿ ಅಂದ್ರೆ ಅಳಿಲು देखती हैं तो वहां पर एक क्या है गिलहरी का छोटा सा बच्चा था और शायद वह कहां से गिर पड़ा था घोंसले से गिर पड़ा था घोंसला का मतलब होता है घोंसला का मतलब होता है ये गिलहरी का जो घर होता है इसका मतलब गूड़ू ಅಂದ್ರೆ घोंसला का अन्य वचन शब्द घोंसले शायद घोंसले से गिर पड़ा होगा गिलहरी का छोटा सा बच्चा जो शायद कौवे वहां पर क्या कर रहे थे खेल नहीं रहे थे ಕಾಗೆಗಳು ಅಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಬಹುಶಃ गिलहरी का छोटा सा जो बच्चा था उसे खाने के लिए वहां पर जगड़ रहे थे ಹೌದಲ್ಲ ಗಿಲಹರಿಯ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮರಿ ಏನು ಬಿದ್ದಿತ್ತಲ್ಲ ಆ ಗಿಲಹರಿಯನ್ನ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಅವೆರಡು ಕಾಗೆಗಳು ಅಲ್ಲಿ ಜಗಳ ಆಡ್ತಿದ್ವು ಅನ್ಸುತ್ತೆ ಹೌದಲ್ವಾ शायद काकादुई की दो चोंचों की जो गाव है उस लघु गाव के लिए काफी हैं इसलिए वह निश्चेष्ट सा चिपका पड़ा था किससे गमले से ಹೌದಲ್ಲ ಬಹುಶಃ ಈ ಎರಡು ಕಾಗೆಗಳ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಆದಂತಹ ಗಾಯದಿಂದ ಅಳಿಲು ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಿಶ್ಚೇಷ್ಟಸ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕ್ರಿಯೆಯನ್ನ ತೋರದೆ ನಿಷ್ಕ್ರಿಯದಿಂದ ಗಮಲೆಗೆ ಚಿಪ್ಕಾ ಪಡಾತ ಅಂಟ್ಕೊಂಡು ಬಿದ್ದಿತ್ತು ಹೌದಲ್ಲ ನಿಶ್ಚೇಷ್ಟಸ ಅಂದ್ರೆ ನಿಷ್ಕ್ರಿಯ चिपका पड़ा था ಅಂದ್ರೆ ಅಂಟಿಕೊಂಡಿತ್ತು सभी लोग महादेव वर्मा को कहते रहे कौवे के जो गांव से यह जो छोटा सा बच्चा था वह शायद मर जाएगा इसे ऐसे ही रहने दिया जावे लेकिन लेखिका नहीं मानी ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಏನಂತ ಗಿಲಹರಿಯನ್ನ ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಬಿಡು ಅದು ಸಾಯುತ್ತೆ ಕಾಗೆಗಳು ಏನ್ ಮಾಡಿದವೆ ಅದಕ್ಕೆ ತನ್ನ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಗಾಯ ಮಾಡಿದವೆ ಅದು ಸಾಯುತ್ತೆ ಬಿಟ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ लेखकी ಒಪ್ಪಲಿಲ್ಲ लेखिका आगे क्या करते हैं अब हम देखें पर लेखिका का मन नहीं माना इसलिए लेखिका करते हैं उस गिलहरी का छोटा सा जो बच्चा था निश्चेष्ट सा जो पड़ा था उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाती हैं हौले से हौले का मतलब होता है धीरे ಅಂದ್ರೆ निधानवादी उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाती हैं कमरे ಅಂದ್ರೆ कोठड़ी कमरा शब्द का अन्य वचन शब्द है कमरे ತನ್ನ ಕೊಠಡಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾಳೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು उसे रुई से रक्त पोंछकर उसे क्या करते हैं रुई से रुई का मतलब होता है कॉटन हत्ती रुई से रक्त पोंछकर उसके गांव पर पेंसिलिन का मरहम लगाती हैं मरहम ಅಂದ್ರೆ ಮಲಾಮ್ ಆ ಹತ್ತಿಯಿಂದ ರಕ್ತವನ್ನು ಒರೆಸಿ ಅದಕ್ಕೆ पेंसिलिन ಒಂದು ಮಲಾಮನ್ನ ಹಚ್ಚಿ उसके मुंह में 2 बूंद पानी टपकाती है कई घंटे के उपचार के उपरांत ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಅದರ ಉಪಚಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ ಉಪಚಾರ ಅಂದ್ರೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಉಪಚಾರವನ್ನ ಮಾಡಿ ಅದರ ಬಾಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನ ಹಾಕ್ತಾಳೆ वह बहुत ही तंदुरुस्त होता है बाद में 3-4 माह में वह सबको विस्मित करने लगे 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅದು ಎಲ್ಲರನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿತು ಅದು तैयाराಯಿತು गिलहरी का छोटा सा जो बच्चा था वह गिल्लू जब अस्वस्थ होता है
तो वह महादेव वर्मा के उंगलियों को पकड़ने शुरू करता है। नीले नीले आंखों से, मोती जैसे आंखों से इधर उधर देखने लगे। ಅಂದ್ರೆ ಅದು ಅಶ್ವಸ್ಥ ಆದ್ಮೇಲೆ, ಅಂದ್ರೆ ಅದು ಹುಷಾರಾದ್ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿತು, ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಬೆರಳುಗಳನ್ನ ಹಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು. ಹಾಗೂ ತನ್ನ ಮುತ್ತಿನಂತಹ ನೀಲಿ ಕಣ್ಗಳಿಂದ ಈ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿತು. और क्या होता है, 3-4 मास ऐसे ही बीत गए तो उसके स्निग्ध रोए आए। स्निग्ध रोए का मतलब, स्निग्ध ಅಂದ್ರೆ सूक्ष्म, रोए का मतलब रोमಗಳು। जो गिलहरी के ऊपर जो बाल होते हैं ना, उसे हम रोए कह सकते हैं। 3-4 मास के बाद उसके स्निग्ध रोए आए, जब्बेदार पूंछ आया। जब्बेदार ಅಂದ್ರೆ ಹೂಗುಚ್ಛದಂತಹ ಬಾಲ ಬೆಳೆಯಿತು। ಯಾವುದಕ್ಕೆ, गिलहरी का जो छोटा सा बच्चा था ना उसे। और वह अपने चंचल चमकीले आंखों से सबको स्मित करने लगे। ಅಂದ್ರೆ ಅದು ತನ್ನ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿತು। ಯಾರು, गिलहरी का छोटा सा बच्चा शायद मर जाएगा बोला था ना, उन सबको विस्मित करने लगे। ಯಾರು ಗಿಲಹರಿಯ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮರಿ ಬದುಕೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅವರೆಲ್ಲರನ್ನು ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿತು। देखो बच्चों, यहाँ तक हम क्या कर चुके हैं, महादेव वर्मा के गिल्लू रेखा चित्र को यहाँ पर चर्चा किए हैं। पाठ के सारांश को कन्नड़ के साथ साथ चर्चा किए हैं। जो अगला भाग है उसे हम अगले वीडियो में देखेंगे। तब तक के लिए इस वीडियो को देखने के लिए आप सबको धन्यवाद। आपको एक काम करना पड़ेगा, इस चैनल को सब्सक्राइब कर दीजिए। सब्सक्राइब करने के बाद आपके पास मेरे वीडियोस आते रहेंगे। धन्यवाद।